नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बुलढाणा शहरामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या शिष्यांकडून भव्य पुस्तक सेवेचं आयोजन केलेलं आहे. संत रामपाजी महाराजांद्वारा लिखित ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग या पुस्तकांचा प्रचार संत रामपाजी महाराजांचे जे शिष्य आहेत ते पूर्ण शहरामध्ये करीत आहेत. तर आता आपण उभे आहोत संगम चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर. हे दृश्य आपण पाहू शकतो कॅमेराच्या माध्यमातून. या ठिकाणी संत रामपाजी महाराजांचे काही शिष्य या ठिकाणी उभे आहेत, ते पुस्तक सेवा करीत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? काशीनाथ विश्वनाथ चौगुले. सर, आपल्या हाती सत्साईचा झेंडा आहे, पुस्तक आपल्या हातामध्ये आहे. काय मेसेज देता तुम्ही बुलढाणा वासियांना? बुलढाणावासियांना हा मेसेज देतो आम्ही की तुम्ही लवकरात लवकर परमात्माच्या चरणी या, काऊन की हाच रस्ता एक आहे. बाकीचं काही सगळे ढोंगी साधू संत आहेत, याच्या नादी लागून काही फायदा नाही आहे. आपलं हे जो आहे रामपालजी महाराजचा सत्संग आहे का, पुस्तक वाचा, याच्यात तुमच्या मनावर काय घडण होते त्याचा विचार करू. आपल्या या मार्गातून आपला जीवनाचा एवढं या पुस्तकाची किंमत एवढी कमी का ठेवली? एवढं मोठं पुस्तक, मला वाटतं हे पुस्तक छापण्यासाठी 100 ते 150 रुपये खर्च आला असेल, पण याची किंमत तुम्ही 20 रुपये ठेवली. याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण हे आहे की सर्वात जे बी घटक जो आहे, जे पृथ्वीवर जे गरीबातले गरीब लोक आहेत, ते काही लोक असे आहे की ते 10 रुपये बी देऊ शकत नाही. पण हे 20 रुपये किंमत अशी ठेवली परमात्मानं की गरीबातल्या गरीब माणसाच्या हातात हे पडावं आणि हे ज्ञान ऐकून त्या माणसानं आपल्या जीवनाचं सार्थक करावं, याच्यासाठी हे ती कमी किंमत ठेवली. ते या पुस्तकामधील ज्ञान त्यांना समजून सांगत आहे. सर, एक मिनिट. सर, काय नाव आपलं? गोपालदास. अच्छा, कुठून आलात आपण? आम्ही चिखलीवरून आलोय. अच्छा सर, आज या शहरामध्ये जागोजागी बरेच सेवादार आहे जे या पुस्तकांचा प्रचार प्रसार करीत आहे. तर याच्या मागचं कारण काय? परमात्म्याचा उद्देश असा आहे की हे जे पुस्तक आहे जिने की राह मला ज्ञानगंगा, तर याचा उद्देश असा आहे की हे घर पोहोचलं पाहिजे ज्ञान. म्हणजे कमी टाइमात पूर्ण परमात्म्याला पूर्ण जगात किंवा पूर्ण भारतात प्रसार करायचा, घराघरात ज्ञान पोहोचवायचंय. या ज्ञानामुळे कसं होईल, घरात जे काही वाद किंवा काही संकट दुःख कोणावर काही असलेले ते पूर्ण परमात्म्याचं ज्ञान समजून घेतल्यानंतर आपण ह्या मार्गावरती लागलो तर आपले पूर्ण जे आपले संकट म्हणा ते दूर होतील. ठीक आहे सर. नमस्कार सर. सर, आपण किती रुपयामध्ये घेतला? आपल्याला जीवन जगण्याचे चांगले विचार पाहिजे. अच्छा. आता जमान्यामध्ये आता मोबाईल आला, कारण मोबाईल म्हणजे काय नाही आहे, फक्त एवढंच आहे की माणसानं जीवन जगत शिकलो पाहिजे, देवाचे विचार घेतले पाहिजे, संतांचे विचार घेतले पाहिजे आणि व्यसन आहे दारू बिड्या काढा व्यसन, या व्यसनापासून दूर राहायला शिकलो पाहिजे, कारण जीवन एकदाच मिळते, पुन्हा नाही. ठीक आहे सर, धन्यवाद. दादांना ऐकू येत नाही पण त्यांनी आपल्या प्रतिक्रिया समजून आपल्याला उत्तर दिलंय. धन्यवाद.